थोडंसं जिरं, इथं तीळ पावडर, म्हणजे मी भाजीला वापरते नेहमी, मोहरी, काळं तिखट, हळद, लाल चटणी, मीठ असा मी मसाला डबा पूर्ण सेट करून घेतला आहे. ऊ से ऊल, ऊन, ऊ से ऊल, वूल, वूलन, वूलन इंग्लिश मध्ये असतं. येस, लोकर म्हणतात उलन ही ते. हा, ते वूलनचं ते वेगळं असतं. कशाचा अभ्यास करते तू? ऊचा, मराठीचा म्हणते. यासारखं. तुझे आता उद्या हेअर कट करून आणायचे. हे बघ इतके. बघ. थांबा. केवढे आणायचे? कितके कट करायची सांगू? का? इतके. केवढे? एवढे? इतके. एवढे? नाही, एवढे. ओके, तेवढे करायचे नक्की उद्या. इतके. बर, नक्की. बाय गाईज. आणि खूप दिवसांनी ना ह्या झाडाला फूल आलं होतं. तर मी सकाळी तुळशीला पाणी देताना पाहिलं की खूप कळ्या लागल्या होत्या आणि फूल पण आलं होतं. खूप छोटी फुलं येतात, म्हणजे त्याचा जवळ जाऊन असा वास घेतला ना की मगच येतो असा सुगंध, नाहीतर असं लांबून येत नाही. पण खूप छान असा परफ्यूमसारखा स्मेल येतो त्याचा. आणि खूप जास्त कळ्या लागल्या होत्या, म्हणजे मी जेव्हा आतमध्ये ठेवलं होतं ना त्यावेळेस तर मग एवढ्या कळ्या लागल्या नव्हत्या, पण उन्हात ठेवलं ना की मग छान अशा कळ्या लागल्या होत्या आणि फुलं पण आली होती. 9 वाजले. किती वाजलेत? किती वाजता उठले तू? 10 वाजलेत का? 11:45 वाजलेत. 11 वाजले. 11 किती वाजता उठली? 11. 10:30 वाजता उठली. नाही, 11. एवढं उशिरा कोण उठतं? आणि उठले की मेहंदी काढायला बसते. दाखव मेहंदी. आवडली तुला? दुपारची सगळी कामं आवरून झाल्यावरती ना 5 वाजता मी इथे चहा करायला ठेवला होता आणि अद्रक नाही ना त्यामुळे चहा अजिबात प्यायची इच्छा होत नाही. स्कूल असलं ना की हा मग दररोज भाजीपाला ते आणता येतो जाऊन, पण स्कूल नसला ना की खूप कंटाळा आल्यासारखं होतं बाहेर जायला सुद्धा. तर इथं ना मी जाऊ दे म्हणलं आता अद्रक नाही, पण चहा तर प्यायचाच आहे मला कसा का असे ना. आणि मी ना आज केसांना मेहंदी लावली होती, कारण खूप जास्त पांढरे केस झाले होते आणि इथं धुवून काढली होती आणि छान असा कलर पण आला होता केसांना. माझी व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाय.